पाहू शकता मस्त असा एकविरेचे चिन्ह पाहायला मिळेल। तर नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर कालच आपली एकविरेची पालखी झालेली आहे आणि आज आहे कोपरवली गावात एकविरेची पालखी निघणार आहे। ऑलरेडी ती निघालेली आहे। चला जाऊया आणि तिथला काय नजारा आहे तो कॅप्चर करूया। ऑलरेडी आगरी कोली धमाल होतोच आणि कोल्यांची धमाल तर अजून भारी असणार आहे। चला जाऊया। हा आहे कोपरवली नाका। इथूनच थोडा पुढे स्ट्रेट गेल्यावर चिरनेर साईडला राईट साईडला तुम्हाला देऊळ आहे। हा बघा, हा देवलाचा कलश तुम्हाला दिसतोय, पाहू शकता तुम्ही मित्रांनो। हा बघा, हा आहे नाका आणि इथूनच डायरेक्टली तुम्हाला एंट्री घ्यायची आहे। हा तुम्हाला प्रवेशद्वार पाहायला मिळतो कोपरवली कोलीवाडा। इथूनच आपण मंदिराकडे जाऊ आणि नंतर पालखीमध्ये सहभागी होऊ। चला जाऊया। सो मित्रांनो, जसं तुम्ही मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स करता इकडून अशी वलन आहे, दलनवलन आहे थोडीशी, पण तुम्हाला फ्लॅग दिसतात। फुल आतिषबाजी झालेली आहे आणि ऑलरेडी पालखी इकडून निघालेली आहे। हा आहे मंदिर। चला मंदिरात जाऊया आणि एकविरे मातेचे दर्शन घेऊया। सो मंदिरातला जल्लोष ऑलरेडी संपलेला आहे, एक नंबर सजवलाय। माऊलीचं चित्र तुम्ही पाहू शकता, मस्त असं आहे। आणि राईट साईडला तुम्हाला गणपती पाहायला मिळतो। सर्वप्रथम गणेश पूजन होतं। कोणतीही आपल्या इकडं पूजा असू दे तर फर्स्ट आपण नमन करतो, वंदन करतो गणपती रायाला आणि नंतर आपली आई माऊली आहे इकडं। तर मित्रांनो, रंगोली काढतोय मल्टी टॅलेंटेड बॉय, एक नंबर। यांचं चॅनल आहे मल्टी टॅलेंटेड फ्रेम। तुम्ही फ्रेम्स, मल्टिपल फ्रेम्स पाहू शकता। आई एकविरेच्या बहुतेक फ्रेम्स त्यांनी काढलेले आहेत आणि तोच दादूस आता रांगोली सजवताना। नेहमी त्याच्या शर्टावर तुम्हाला आई एकविरेचे चिन्ह पाहायला मिळेल। जय एकविरा दादा। तर मित्रांनो, पालखीचा जल्लोष इथपर्यंत आवाज ऐकायला येतो आणि इकडे ब्लॉगर चालूच आहेत आपले। प्रेक्षकांचा प्रेम आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आहोत दादा। असाच प्रेम आमच्यावर ठेवा। मित्रांनो, आता चांगलं भाषण ऐकलं तुम्ही। माऊली घोडा जो इथं उरणमध्ये फेमस आहे आणि इकडं आहेत गणेश दादूस आहे नेहमीप्रमाणे, मी बेलपाडकर आणि इकडं आहे राजकरंजाचा। दोन यूट्यूबर मिळाले आणि इकडं आहे माऊली घोडा। तुम्ही पाहू शकता आई माऊलीची पालखी निघाली आहे आणि माऊली घोडा आहे इकडं।
आई साक्षात माऊली श्वानाच्या रूपात प्रत्येक पालखीला आगरी कोल्यांच्या असतं, नवी मुंबईच्या सुद्धा असतं, मोठमोठ्या ठिकाणी जातं माऊली. तसंच माऊलीवर माऊलीचा आशीर्वाद आहे. आली माऊलीच्या रूपात माऊली आईचे पालखीला गो, आईचे पालखीला माऊली आईचे पालखीला गो, आईचे पालखीला माऊली आली आईचे पालखीला. मित्रांनो, थर्ड वन रांगोली असेल. एक मोठी तिथं सर्कल मारलेली आहे आणि ही सर्वात मोठी आहे रांगोली, पाहू शकता तुम्ही. घे चल घे. फायनली नाखू आलाय.
महत्वाची असते. खरंच पत्रिका घेऊन आला आता शुभम दादाची रांगोळी बघू शकता तुम्ही कशी काढली. फुल ऑन पब्लिक आहे, पाहू शकता. त्या साईडला पण पब्लिक आहे. आणि हा आहे मंदिर, कोपरवली गावचा मेन मंदिर. आणि गणेश जादूस, नेहमीप्रमाणे गणेश जादूस. पार्काला उभं राहा रावले लगेच इकडे. शुभम दादाला बोलाव. डाव्या पाय आता उजव्या पाय बोलाव. आला का नाही आला एकदा बोलव बघ. आला बघ आला ना चल मग पाया पर दोन्ही पाय टेकून आपल्या आगरी कलांची शान म्हणजे शुभम दादा. प्रत्येकाची इथे जातोय, रांगोळी काढतोय सगळ्यात. आणि असंच त्याचा आपल्या गावावर प्रेम होते. वर्षानुवर्ष आपल्या गावात येऊन त्यांनी सर्वांचं मी माझ्या कोळीवाड्याच्या वतीनं स्वागत करत आहे. मी आताच आपल्याला फ्री म्हणजे बघा शुभम दादांनी रांगोळी आपल्याला काढून दिलेली आहे. त्यांचा आम्ही इथे सत्कार करत आहोत. शुभम कुंबळे यांचा आम्ही खरोखर आमच्या कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि मागच्याकडनं मानाचं चिन्ह देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे.
मित्रांनो पालखी पाठीमागे येते बॅक साईडला आणि इकडं मान देणार आहेत. कोपरोली गाव पूर्ण जमा झाला आहे कोलीवाडा. सो इकडं जाणार आहोत आता आणि जागोजागी आपल्याला रांगोली पाहायला मिळतात. पाठी तो व भरपूर फॅन आहेत. मंडळी आपण आलो आहोत मान द्यायला. आई एकविराला मान द्यायला. इकडं सजावट केली आणि त्या साईडला आपला एंट्री झाली. तिकडून मंदिराच्या इथून आपण तलावाच्या इथं आलो. तलावाच्या इथून डायरेक्ट हॉस्पिटलच्या साईडनेच आलो आहे डायरेक्टली इथं. आणि इथून आलो आहे तुम्हाला हा कोपरोली डोंगर या साईडला पाहायला मिळतो आहे. आणि इकडं आहे एंट्री. सो एंट्री गेट पण त्यांनी केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. चला जाऊया. तर मित्रांनो आता मान देणार आहेत. सर्वप्रथम सर्वांनी हे बघा नारळ वगैरे ठेवलेत, तुम्ही पाहू शकता. इकडे आहेत ओके ब्रो आणि इकडे बघा सगळी पब्लिक आहे. प्रत्येकाने एक नारळ आणि तांब्या ठेवलेला आहे. इकडं राजदादूस आहे, इकडं सूरज घरत, सगळे ब्लॉगर इकडे आहेत. तसं छोटे छोटे दगड घेतलेत आणि नारळ ठेवला आहे तांब्यावर. बघा छोटीशी दिदी आली, एक नंबर स्माइल दिदी. ए दादूस पुन्हा लागे दीदी काय मस्त गोड असते, पाहू शकता तुम्ही. प्रत्येकजण इकडे तांब्या घेऊन बसलाय. प्रत्येकाच्या इथं तुम्हाला मान दिलेला दिसतोय. सर्वजण बसलेत.
बघा प्रत्येक जण बसलेला आहे, प्रत्येकाने दगड घेतलाय आणि तांब्यावर नारळ ठेवलाय. तो हा बघा, हा दादूस पण आलाय, छोटा दादूस, छोटा कोली आलाय. घाल चष्मा. एक नंबर. याला बोलतात कोल्यांची शान. डायरेक्ट समोर ठेवली कोल्यांची शान. भटकला एक पहिला भटकन, पहिलेच पटकन तुटला पाहिजे, दुसरा काय नाही. पहिलं भटकन फोडून त्याला पोऱ्या काय न 2 पटकन तोडलेला मग असं आहे का बघ. सर्वजण सज्ज आहेत मस्त असे. हे बघा नारळ वगैरे घेतले, प्रत्येकाने एक एक नारळ घेतलाय, दगड पण घेतलाय आणि तांब्यावर ठेवला आहे नारळ. पाहू शकता तुम्ही, फुल्ली सराउंड झालेलं आहे, एकदम फुल्ली क्राऊड आहे. कोपरोली गाव पूर्ण आलं आहे असं वाटतंय. बघूया आता काय होतोय, काय प्रथा आहे. एक पारंपरिक प्रथा आहे, जुनी प्रथा, जी आता आपल्याला पाहायला मिळेल. चला तर बघूया. तुमचं नाव आणि काय ही परंपरा आहे जरा सांगा थोडक्यात. बरं, माझं नाव गुरुनाथ शंकर कोले, मी प्रायमरी शिक्षक आहे. ओके. ही परंपरा आमची अशी आहे की दरवर्षी सालाबादप्रमाणे चैत्र शुद्ध सप्तमीला म्हणजे अष्टमीला आईचा जागरण वंदन केला जातो आणि उत्सव साजरा केला जातोय. आज त्याच्याच प्रित्यर्थ दरवर्षी इथे सामूहिक नारळाची तळी फोडली जाते आणि तो एक आमचा एक अनोखा कार्यक्रम आहे. सर्वानुमते म्हणजे एक जेंट्स लोक म्हणजे सर्व पुरुष एकत्र फोडतात आणि त्यानंतर स्त्रिया ज्या आहेत त्या पण एकत्र फोडतात. असा दरवर्षी जल्लोषाचा कार्यक्रम आमचा चालू असतो. ओके, म्हणजे 2 नारळ फोडले जातात. 2 नारळ, हा एक जेंट्स फोडतो, एक लेडीज फोडतो, 2 नारळ. ओके, थँक्यू काका. तुमचं नाव काका? गुरुनाथ शंकर कोळे. ओके ओके, थँक्यू थँक्यू. भाऊ थांब ना आया. प्रत्येकाने कापूर झालेला आहे. इकडं अजून तयारी चालू आहे. मित्रांनो, प्रत्येकाने कापूर झालेला आहे आणि आता मात्र तयारी चालू आहे नारळ फोडायची. अगरबत्ती मान वगैरे देतात. इकडे अजून कापूर आला नाही. उदय उदय बाबा बाबा बेकार, फटाफट नारळ फोडलं. जेंट्स नारळ फोडून झालेले आहेत. प्रत्येक आता लेडीज बसते नारळ फोडायला, म्हणजे बॅक टू बॅक 2 नारळ फोडले जाणार आहेत. इकडे पाहू शकता. इथं बघा छोटी दीदी पण बसली. चला, जागा आता रिप्लेस झाली आहे. जेंट्सची जागा लेडीजने घेतली. जेंट्स नारळ फोडून झालेले आहेत. तुझा तवरा मोठा व्हिडिओ. मित्रांनो, फर्स्टली कापूर झालेला आहे, त्याच्यानंतर हा कुंकू दिला जातो प्रत्येकाला लावायला.
सेम वे जेंट्सला पण केलेलं आहे, आता लेडीजला करणार आहेत. सो एक आपला नारळ फोडून झालेला आहे जो जेंट्सनी फोडला आहे. आता सेकंड वन आहे. लेडीज आता सज्ज आहेत. मस्त आहे. इकडे इकडे या हे बघ या त्यांची मारतोय, टेन्शन नका घेऊ. टेन्शन काय नाही मारणार नाही. आता नीट दिसत करायचं गंगाबाईला दिसत नाही. छोटी दिदी बघा मस्त नाचते. आम्ही तुमचं घेतो. हे दोन व्हिडिओ मधला कल्प्रिट. चला नारळ फोडून झालेले आहेत. दोन्ही साईडने जेंट्स आणि लेडीजने नारळ फोडलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता. दादा पण आई माऊलीचा माते की जय. माते की जय. अरे नाही श्री आता ना तिथे आई माऊलीचा एकविरा माते की जय.